सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. छंद मैफिल कलाकारांची या संस्थेच्या दुसऱ्या सेलिब्रिटी सिंगर शोमध्ये तुम्हा सर्व रसिक श्रोत्यांचे मी प्राजक्ता रामाडे मनापासून स्वागत करते. मंडळी, आजचा हा कार्यक्रम रफी साहेबांच्या गाण्यांचा कार्यक्रम आहे आणि ह्याचं कारण असं आहे की आज माझ्या वडिलांचा वाढदिवस. हां. आणि रफी साहेब त्यांच्या आवडीचे गायक होते आणि त्यामुळे त्यांना वाढदिवसाचं आमच्याकडून एक छोटीशी श्रद्धांजली म्हणून हा कार्यक्रम मी आणि माझ्या आईने आणि माझ्या मिस्टरांनी आम्ही हा कार्यक्रम योजला आहे. तुम्ही सगळे एवढ्या मोठ्या संख्येने आलात त्याबद्दल मी तुमची मनापासून आभारी आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मी माझ्या कार्यक्रमामध्ये जे गायक, जे मातब्बर गायक, जे अतिशय संगीताची मनापासून पूजा करणारे गायक तुमच्यासमोर गाणी सादर करणार आहेत त्यांची ओळख मी पहिले करून देणार आहे आणि नंतर आपण कार्यक्रमाची सुरुवात करूया. सर्वप्रथम मी स्टेजवर आमंत्रित करते प्रसाद पोसेकर सरांना. एकोणीसशे सालापासून गाण्याचा प्रवास त्यांनी सुरू केला. विख्यात गायक गुरुवर्य श्रीयुत संजय मराठे यांच्याकडे संगीताचं प्रशिक्षण घेतलं. अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी झाल्यावर रफीसाहेबांच्या गाण्यांकरता योग्य साजेसा आवाज आहे तुमचा अशी दाद प्रेक्षकांकडनं त्यांनी मिळवली आणि अनेक गौरव पुरस्कार देखील मिळवले. 2004 साली स्वरप्रसाद या संस्थेची त्यांनी स्थापना केली. संपूर्ण वेळ उमद्या आणि गुणी कलाकारांना मार्गदर्शन करण्यामध्ये ते स्वतःला झोकून देणं जास्त प्रेफर करतात असे आमचे प्रसाद पोसेकर सर. मी गौरी पाटील यांना विनंती करते रंगमंचावर यावं. ठाण्याची मुलगी. शास्त्रीय संगीताचं शिक्षण जितेंद्र अभिषेकी यांचे विद्यार्थी पंडित राजाराम आंबर्डेकर यांच्याकडे गौरी पाटील यांनी घेतलं. आत्ता सध्या त्या योगेश देशमुख यांच्याकडे सुद्धा शास्त्रीय संगीत शिकत आहेत. लाईट म्युझिक त्या विनय राजवाडेंकडे शिकत आहेत. 2019 साली ठाणे आयडल हा जो एक सोहळा झाला, एक कॉम्पिटिशन झाली, त्या कॉम्पिटिशनच्या विजेत्या आहेत गौरी पाटील. अनेक महाविद्यालयीन स्पर्धा, घंटाळी प्रबोधिनी संस्था यांची गाण्याची स्पर्धा, मराठा मंडळाच्या गाण्याच्या स्पर्धा, अशा अनेक स्पर्धांना गौरी मॅडम परीक्षक म्हणून मोलाची कामगिरी बजावत असतात. अलोक काटदरे, प्रीती निमकर, चिराग पांचाळ, शशांक कल्याणकर यांच्याबरोबर गाण्याची संधीसुद्धा त्यांनी कधीच सोडलेली नाही आहे. प्लेबॅक सिंगर साधना सरगम यांच्याबरोबर सुद्धा गौरीजींनी कार्यक्रमामध्ये परफॉर्म केलेलं आहे. मुद्दाम ठाण्याची मुलगी म्हटलं कारण गुढीपाडव्याचं औचित्य साधून ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनसाठी गौरी पाटील यांनी त्यांचं पहिलं प्लेबॅक सॉन्ग ह्या महिन्यामध्ये रेकॉर्ड केलं आहे. सक्षम आरोग्य फाउंडेशन ह्या संस्थेच्या त्या स्वतः फाउंडर आहेत आणि सेक्रेटरी म्हणून त्या काम करतात आणि ही संस्था गरीब गरजू माणसांना औषधोपचार पुरवण्याचं सुद्धा काम करते. त्यामुळे अशा ह्या गुणी गायिका पण एक सोशल वर्करसुद्धा आहेत आणि त्यांचं गाणं आज आपण ऐकणार आहोत अशा ह्या गौरी पाटील. यानंतर मी विनंती करते दिवाकर शेट्टी यांना रंगमंचावर येण्याची. दिवाकर शेट्टी हे ठाण्यातलं एक मानाचं नाव आहे. फार अनेक लोक आहेत जे त्यांना ओळखतात. नुकतंच त्यांनी संगीत क्षेत्रामध्ये रंगमंचावर येऊन स्वतःची कला सादर करण्याचं एक क्षेत्र अंगीकारलंय. दिवाकर शेट्टी हे गजानन वडापाव ही ठाण्यात जी मोठं नाव आहे त्याचे ओनर आहेत. ठाण्यामध्ये जेवढे गजानन वडापाव आहेत 5 आहेत, बरोबर ना सर? 5. हे 5ही ते स्वतः बघतात. त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारे फ्रँचायझी दिली जात नाही. शिवाय परेलला त्यांचं एक आहे संस्थान. दिवाज म्युझिक स्टुडिओ हा त्यांचा स्वतःचा स्टुडिओ आहे.
स्वतःची गाण्याची हौस भागवण्यासाठी दिवाकर शेट्टी सरांनी दिवाज म्युझिक स्टुडिओ हा स्टुडिओ सुरू केला आहे. तिथे अनेक लहान मोठे गायक येतात आणि ते त्यांची गाण्याची हौस तिथे भागवतात आणि त्यातनंच काही मंडळी अनेक कार्यक्रमांमध्ये तुमच्यासमोर इथे रंगमंचावरती त्यांची कला सादर करतात. दिवाकर सर हे स्वतः एक रायडर आहेत. त्यांच्या ह्या सुप्त गोष्टी आहेत ज्या त्यांना आयुष्यामध्ये करत राहायला खूप आवडतं आणि असे हे दिवाकर सर आज माझ्या कार्यक्रमामध्ये एक गायक म्हणून तुमच्यासमोर उभे आहेत. दिवाकर सर, थँक्यू सो मच. मेधा चतुर्वेदीजी. मेधा चतुर्वेदी हे नाव आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. मेधा जी, मैं आपके परमिशन से मराठी में बात करूँगी क्योंकि मेरी हिंदी बहुत अच्छी नहीं है. थैंक यू. वयाच्या 4थ्या वर्षापासून त्यांनी संगीताचं शिक्षण घ्यायला सुरुवात केली. 2012 साली संगीत क्षेत्रात गोल्ड आणि सिल्वर मेडल त्यांनी मिळवलं. 2015 पासून शास्त्रीय संगीत हे त्या सुरेश वाडकर अकॅडमीमध्ये स्वतः शिकवतात. 2010 मध्ये जावेद अली सरांबरोबर त्यांना गाण्याची संधी मिळाली. आजही रेनबो इंटरनॅशनल स्कूलमध्ये त्या संगीत शिकवतात आणि गेली 10 वर्ष त्या संगीताचं शिक्षण देण्याच्या कार्यात कार्यरत आहेत आणि 25 वर्ष त्या संगीत क्षेत्रात कार्यरत आहेत. अशा आमच्या गोड गळ्याच्या मेधाजी. यानंतर मी विनंती करते प्रसाद चौलकर सरांना. गंधार इव्हेंट्स या संस्थेचे फाउंडर आहेत आणि ही संस्था 2009 साली उदयाला आली. पी स्क्वेअर एज्युस्पोर्ट या संस्थेचे ते प्रेसिडेंट आहेत. 25 वर्षांपेक्षा जास्त काळ त्यांनी मार्शल आर्ट क्युडोकन इंडियामध्ये चीफ कराटे इन्स्ट्रक्टर म्हणून ते काम करतात आणि आजही ते अनेक ठिकाणी मार्शल आर्टचं शिक्षण देतात. त्यांच्या अनेक ठिकाणी संस्था चालू होत आहेत. सरांच्या उजव्या हाताला जी शाळा तुम्हाला दिसते ती छोटीशी माझी शाळा आणि त्या तिथे आमच्या शाळेत पण आता सर लवकरच त्यांचे क्लास सुरू करणार आहेत. 3 वेळा इंटरनॅशनल मेडल त्यांना मिळालेली आहेत. बायकर्स आणि रायडर आहेत ते स्वतः. 3 वेळा त्यांना इंडियन बुक रेकॉर्ड होल्डर आहेत ते आणि त्यांनी हार्वर्ड वर्ल्ड रेकॉर्ड लंडन तिथला सुद्धा अवॉर्ड मिळवलेला आहे. प्रसाद सरांचं काम हे सहजासहजी आम्हाला सुद्धा माहीत नव्हतं. आम्हाला हे माहीत होतं की ते खूप सोशल वर्क करतात, पण अनेक मोठ्या लेवलवरती म्हणजे रायडर बायकर आहेत असं म्हणून पुरत नाही. कारण बेटी बचाओ बेटी पढाओ किंवा आझादी की अमृत परिक्रमा हे कन्सेप्ट घेऊन त्यांचे ते राईड प्लॅन करतात आणि 25-25 हजार किलोमीटर वगैरेच्या राईड्स एक उद्देश घेऊन कुठेतरी नेल्या जातात आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडनं त्यांना ह्या सगळ्या कामासाठी खूप मोठा सपोर्ट मिळतो. असे अतिशय गुणी, अतिशय मितभाषी पण शांतपणे आपलं काम आणि समाजाला डेडिकेट करत राहणारे प्रसाद चौलकर यांना रायगड भूषण पुरस्कार मिळालेला आहे. मंडळी, हा खूप मोठा पुरस्कार आहे आणि जनसुरक्षा परितोषक हाही पुरस्कार मिळाला आहे. आत्ताही ते म्हणत आहेत बास किती गुणी. पण सर, हे आम्हाला कळलं पाहिजे, कारण तुम्ही म्हणजे मी मुद्दाम आज सुरुवातीला हे इंट्रोडक्शन का देते, कारण हे जे कार्य आहे ह्या कार्यामध्ये कदाचित कोणी लोक असतील जे शोधतायत असं काहीतरी करायला. त्यांना कदाचित तुमच्याकडून इन्स्पिरेशन मिळेल, त्यांना कुठेतरी त्यांना जे करायचं ते करायसाठी एक मार्ग मिळू शकेल. म्हणून मी मुद्दाम हे सगळ्यांना सांगते. हे खूप गरजेचं आहे, कारण तुम्ही आपण येतो, गातो, निघून जातो. प्रेक्षक आपल्यावर भरपूर प्रेम करतात, आपल्या गाण्याचं कौतुक करतात, पण आपल्याला ना फार कमी लोक आहेत की जे तुमच्याबद्दल सगळ्यांबद्दल इतकं सगळं माहिती आहे. आमच्या ठाण्याची मुलगी किती छान वाटतंय मला तिला बघूनच आज, कारण हे सगळं लिहून पाठवल्यावर मला कळलं की इतकं सगळं तिने केलं आहे. सो म्हणून मी सांगते सर, सांगू दे. मनाली शेट्टे. मनालीजी शेट्टे यांनी वयाच्या 5 वर्षापासून संगीत शिकायला सुरुवात केली. संगीत विशारद असलेल्या मनाली शेट्टे गुरु स्वर्गीय श्रीयुत पुरुषोत्तम जोशी आणि स्वर्गीय श्रीयुत संजय मराठे यांच्याकडे त्यांनी त्यांचं गाण्याचं शिक्षण पूर्ण केलं. 18 वर्ष संगीत शिक्षिका म्हणून त्या विक्रोळीमधल्या उदयाचल विद्यालयात कार्यरत आहेत. सह्याद्री वाहिनीवरील सुशीला या मालिकेचं शीर्षक गीत त्यांनी गायलं आहे आणि मला प्रेम झालं, म्हणजे मला नाही,
पिक्चरचं नाव आहे मला प्रेम झालं. या चित्रपटात सुद्धा त्यांनी 3 गाणी गायली आहेत. अशा आपल्या सेलिब्रिटी सिंगर्स मनाली शेट्टी मॅम. मी आता विनंती करते विश्वनाथ कानसकर काकांना स्टेजवर येण्यासाठी. विश्वनाथ कानसकर काका हे BSc ऑइल टेक्नॉलॉजीमध्ये पारंगत आहेत. ऑइल इंडस्ट्रीमध्ये त्यांनी 40 वर्ष काम केलं आहे. नवनीत ऑर्केस्ट्रा हा कॉलेजमधल्या मित्रांना घेऊन त्यांनी त्यांचा ऑर्केस्ट्रा सुरू केला आणि तिथे ते स्वतः अनेकविध कार्यक्रमांमध्ये सिंगर म्हणून गायला तिथे असायचे. आता ते सध्या आमच्या दिवाज म्युझिक स्टुडिओचा एक अविभाज्य भाग बनलेले आहेत. आणि काकांना आवर्जून मी ह्या स्टेजवरती आमची खूप इच्छा होती की काकांना घेऊन एक कार्यक्रम करायचा आहे आणि आज तो योग जुळून आला आहे मंडळी. काकांचं गाणं तुम्हाला कसं वाटतंय हे नक्की शेवटी तुम्ही माझ्याशी बोलून सांगायचं आहे. काकांचं वय 84 वर्ष आहे बरं का, पण अजूनही ते फक्त आणि फक्त 25 वर्षाचे. उत्तम उत्तम गातात, तुम्ही ऐकालच. लास्ट बट नॉट द लिस्ट दत्ताराम पाटील सर. जोरात टाळ्या प्लीज, कारण मी थोड्या वेळाने हा माईक देऊन जाणार आहे, त्यामुळे हेच आहेत त्यांच्यासाठी टाळ्या वाजवायला लागतील बरं. दत्ताराम पाटील सर हे मधुरगीत मंत्र संस्थेचे सर्वेसर्वा आहेत. सिंगर, अँकर आणि ऑर्गनायझरसुद्धा आहेत. माटुंग्यातील प्रख्यात मैसूर ऑडिटोरियममध्ये एका महिन्यात 5 यशस्वी शो करण्याचा रेकॉर्ड त्यांनी केलेला आहे. आणि आज आपल्या कार्यक्रमाचं अँकरिंगसुद्धा, ती धुरासुद्धा दत्ताराम सर सांभाळणार आहेत. पुन्हा एकदा मी सगळ्या गायकांचं मनापासून आभार मानते की तुम्ही माझ्यासारख्या नवीन आणि छोट्या ऑर्गनायझरकडे गायला तयार झालात. मंडळी, रफी साहेबांची गाणी म्हटली की ती निभावणं किती अवघड आहे हे तुम्ही ऐकणाऱ्यांना सुद्धा समजू शकता आणि गाणाऱ्यांना तर ते फारच चांगलं समजतं. आणि ते गाण्यासाठी उमदे, ताकदवान आणि अभ्यासू वृत्तीचे गायक हवे. शोधून ही 8 मंडळी मी तुमच्यासमोर आणली आहेत. तुम्हाला नक्की कार्यक्रम आवडेल अशी आशा बाळगते. आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडीचे जुबेरजी 8 वाजता येतील. त्यांचा रोजा आहे, तो रोजा सोडून ते येतील आणि त्यांची 4 गाणी आपण बॅक टू बॅक 8 नंतर घेऊ. तोपर्यंत आम्ही आमचा कार्यक्रम सुरू करतो. मेहुलजी, तुम्ही फोटो काढायचा तर काढून घेऊ शकता.